नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्याही मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी सहजपणे कटिंग करू शकणार आहात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, इथे आपण सर्वात आधी पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून आपण पेपर कटिंग करूया. तर बघा, आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर 1 इंच शिलाई मार्जिन मिळून आपण 14 इंच कटिंग इथे आपण पेपर कटिंग करून घेतलेलं आहे बघा. तर पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच हे आपलं शिलाई मार्जिन असतं. कोणत्याही ब्लाऊजमध्ये 1 इंच हे शिलाई मार्जिन असतं. तर 14 इंचाचं इथे आपण पेपर कटिंग करून घेतलं आहे. 36 साईजचं माप आहे. तर आपल्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. घडी टाकण्यासाठी आपण नेहमीच छातीचा चौथा भाग घेतो. तर छातीचा चौथा भाग 9 इंच आणि प्लस आपलं त्यामध्ये 1.5 इंच इथे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर अशी पूर्ण आपण छातीची घडी घेतली आहे 10.5 इंचाची. तर चला, इथे उंची आणि आपण छातीचं मार्किंग करून पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. आता सर्वात आधी आपण काय करायचं आहे, शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, शोल्डरचं माप टाकताना नेहमी जेव्हा आपला पाठीमागचा गळाची उंचीवर अवलंबून असतं. तर इथे आपला पाठीमागचा गळा 10 इंच आहे. त्यामुळे इथे मी शोल्डर 5.25 इंच घेतलेलं आहे बघा. 5.25 इंच शोल्डर इथे मी मार्किंग करून घेतलं. तर बघा, 2 ठिकाणी अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मुंड्याचं माप टाकताना बघा, 5.25 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं. 5.25 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा, हा बॉक्स इथे आपण आखून घ्यायचा आहे. कारण आपण छातीचं माप टाकूनच घेतलेलं आहे. छातीची घडी आपण 10.5 इंचावर घेतलेलं आहे. कारण या साईडने आपलं हे 1.5 इंच काय आहे, शिलाई मार्जिन आहे. तर बघा, इथे आता आपण पाठीमागच्या मुंड्याला 1.25 इंचावरून शेप देऊन घ्यायचा आहे बघा. तर बघा, अशा पद्धतीने इथे आपण पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे 1.25 इंचावरून. तर पाठीमागच्या गळाची उंची आहे आपल्या 10 इंच. तर बघा, इथे गळारुंदी घ्यायची आहे. डीपनेक असेल तर इथे आपण गळारुंदी किती घ्यायची आहे, इथे मी 2 इंच गळारुंदी घेत आहे. खालच्या साईडला तुम्ही ब्रॉड करू शकता. तर खालच्या साईडला मी 2.25 इंचावर मार्किंग करून घेतलं. आपल्या आवडीने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे गोल गळ्याचा मी आकार दिलेला आहे. पाठीमागचा टक्स आपण 4 इंचावर मार्किंग करायचा आहे आणि उभा टक्स आपण 4.5 इंचावर मार्किंग करून घेतला. दोन्ही साईडला अर्धा इंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, कमरेच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करून तिरकस आखून घ्यायचं आहे. जेणेकरून हा टक्स घेतल्यानंतर आपला ब्लाऊज कमरेच्या साईडने खाली होत नाही आणि सरळ पट्टीमध्येच आपला कमरेचा आकार येतो. तर ही इथे महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. तर डीपनेकमध्ये बघा, गळ्याच्या बाजूने पण 1.25 इंच खाली घ्यायचं आहे. म्हणजेच गळ्याला काय करायचं आहे, इथे शोल्डर उतार आपण त्याला म्हणतो. 1.25 इंच इथे शोल्डर उतार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे आपण पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग केलं आहे. आता कटिंग करून घेऊया. तर बघा, इथे आपण पाठीमागचा ह्या बॅकनेक इथे आपण तयार करून घेतलेला आहे. बॅक तर किती साईज आहे, 36 साईजचं हे आपलं माप आहे. तर पाठीमागचा भाग इथे आपण झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, मार्किंग करून घेणार आहोत. बघा, फ्रंटचं मार्किंग करताना 1.25 इंच इथे हुक आणि आयपट्टीसाठी आपण या बाजूने 1.25 इंच आपण हुक आणि आयपट्टी सोडलेलं आहे. तर बघा, इथे काय करायचं आहे, आपलं पाठीमागचा भाग किती आपण 14 इंच आहे, त्याप्रमाणेच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 14 इंचावर. तर इथे 14 इंचावर मार्किंग करून इथे सरळ रेषेने इथे आखून घेतले आहे. आता आपण शोल्डर घेतलं होतं 5.25 इंच. मुंडा 5.25 इंचावर. छातीचं मेजरमेंट आहे आपलं 9 आणि त्यापुढे 1.5 इंच काय होतं आपलं शिलाई मार्जिन. हे झालं आपलं. कमरेच्या साईडने पण आपण जेवढं छातीचं माप आहे तेवढंच खाली घ्यायचं आहे. 10.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण सरळ रेषा आखून घेतली.
तर पुढच्या भागाला आपण पाऊण इंचावर मुंड्याचा आकार देणार आहोत. या पद्धतीने आता आपल्याला पुढचा गळा आहे आपला. गळा रुंदी आपली 2 इंच. पुढचा गळा आपण घेणार आहोत 6.5 इंच. पुढच्या गळ्याला तुम्ही आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे. तर बघा इथे मी पानाचा आकार दिलेला आहे. इथे पण काय करायचं आहे, पाऊण इंच गळ्याच्या बाजूने खाली घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर उतार द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो टक्सची जी उंची काढायची आहे तो छातीचा 1/4 प्लस 1.5 इंच घ्यायचा असतं. तर वरच्या साईडने अर्धा इंच इथे सोडून द्यायचं आहे, शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि तिथून पुढे काय करायचं आहे, आपल्याला छातीचा 1/4 प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे छातीचा 1/4 भाग 9 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 10.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं. आणि आडवा टक्स आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. तर इथे येत आहे आपला 3.6 म्हणजेच 4.5 इंच घ्यायचं आहे आपण. पावणे 4 इंचावर इथे मार्किंग केलं. बघा पावणे 4 इंचावर मार्किंग करून घेतलं आपण. तर जो आपला प्रिन्सेस कटचा जो टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 2 इंचावर. तिथून वरती 1 इंच सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर बघा आता आपण प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा सर्वात आधी मुंड्यामधून आपण आकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने इथे आपण आकार देऊन घेतला. तर पुढच्या भागासाठी काय करायचं आहे, इथे आपण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे अंतर आपल्याला इकडे वाढवायचं आहे 2 इंच. आणि वरती छातीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, जे की इथे आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे. इथे कट केल्यानंतर आपल्याला कपड्यावर त्याचं शिलाई मार्जिन लागणार आहे. त्यासाठी आपण इथे पेपरवरच वाढवून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा भाग आपल्याला इथे असा मोजून घ्यायचा आहे. तर हा येत आहे आपला 3.5 इंच. तर इथे पण आपल्याला 3.5 इंचावरच मार्किंग करायचं आहे. आणि क्रॉसमध्ये गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने आखून घ्यायचं आहे. बघा तर खूप सोप्या पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण इथे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. तर या पद्धतीने ट्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पण. तर आता आपण इथे कटिंग करून घेऊया. पद्धतीने बघा हा आपला फ्रंट भाग पण इथे आपला तयार झालेला आहे. 36 साईजचा फ्रंट पार्ट आहे हा. तर आता आपल्याला दोन्ही भाग तयार झालेले आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. आपल्या बाहीची उंची आहे 6 इंच. 6 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. प्लस त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच आपलं शिलाई मार्जिन लागणार आहे. तर आपण काय केलं आहे, 7 इंचावर इथे मार्किंग करून घेतलं आहे. तर आपल्या छातीची घडी आपण छातीचा 4था भाग 9 इंच प्लस 5 इंच आपण त्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर बघा छातीची घडी झाली. आता आपण कॅप हाईट घेणार आहोत 3 इंच प्लस या साईडने आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली दंडघेर आहे 6 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा या पद्धतीने आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता आपण पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला बॅक. तर आता इथे आपल्या बाहीचं कटिंग करून घेऊया.
तर आपली बाई परफेक्ट आहे का नाही ते सुद्धा आपण आपल्या मुंड्याला जोडून बघायचं आहे. तर बघा तर तुमच्याकडे आपल्याला अगदी परफेक्ट बसलेली आहे. तर या पद्धतीने आपण 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.